नमस्कार. तर आज आपण पावसामध्ये येणाऱ्या अनेक रानभाज्यापैकी एक अशी भाजी बघणार आहोत, ती फक्त जंगलात मिळते आणि ही काही गाव ठिकाणीच मिळते. तर ह्याला कच्चर असे म्हणतात. तर आमच्या इकडे ह्याला कच्चर म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. ही भाजी दिसायला आळूच्या देठासारखी असते, पण पानं त्याची हळदीच्या पानांसारखी असतात. ही भाजी जंगलातून आणताना मुळासकट उपसत नाहीत आणि त्याची पाने देखील आणत नाही. ती पानं आणि मूळ काढून टाकून बरोबर मधला जो देठ असतो तेवढाच घेतला जातो आणि जे देठ असतात त्याच्यामध्ये देखील आतमधला देठ आपल्याला भाजीसाठी वापरायचा असतो. वरचा जो देठ असतो तो अशा प्रकारे जो व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या प्रकारे सोलून घ्यायचा असतो आणि आतमध्ये एकदम कोवळा देठ असतो तो भाजीसाठी आपण वापरायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व देठ सोलून घ्यायचे आहेत. इथं तुम्ही पाहू शकता, इथं मी सर्व कच्चं सोलून घेतलेला आहे आणि तो एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. ह्या अशा भाज्या काही गाव ठिकाणीच भेटतात, शहरामध्ये जास्त भेटत नाही, त्यामुळे काहींना माहिती नसेल. पण काही जंगली भागांमध्ये जी गावं असतात तिकडे ह्या भाज्या हमखास मिळतात. पण प्रत्येक गावी ह्याला वेगवेगळं नाव असतं. आता काही जण ह्याच्यात वाटप टाकतात तर काही जण टाकत नाहीत. मी इथं वाटप टाकून ही भाजी करणार आहे. त्यासाठी इथे मी उभा कट केलेला कांदा, अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी ओलं खोबरं आणि 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि इथं मी सर्व मसाले न वापरता गरम मसालाच 1-2 चमचे वापरणार आहे. आता आपण सुकं खोबरं छान भाजून घेऊ. हे बघा अशा प्रकारे एकदम खरपूस भाजून घेतला आहे. त्यानंतर इथे मी उभा कट केलेला कांदा देखील छान तेलामध्ये परतून घेत आहे. कांदा अगदी हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथं आता आपण वाटप करून घ्या. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी भाजून घेतलेले सुके खोबरे, लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा, त्याचबरोबर जो गरम मसाला घेतला होता तो देखील टाकून घ्यायचा आहे. भाजून घेतलेला कांदा हे सर्व टाकून मिक्सरला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता आपण इथं गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. आपण भाजीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2-3 चमचे तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, बारीक कट करून घेतलेला कांदा, कांदा अगदी हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून तो देखील मऊ होईपर्यंत फोडणीमध्ये छान शिजवून घ्यायचा आहे. इथं अर्धा चमचा हळद, 2-3 चमचे लाल तिखट फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता या भाजीला अजून चव वाढवण्यासाठी आपण या भाजीमध्ये मसूर घालणार आहोत. मसूर हा भिजवून घेतलेला असावा जेणेकरून तो भाजीमध्ये पटकन शिजेल. जर एखाद्या वेळेला आपण मसूर भिजत घालायला विसरलो असेल तर मसूर कुकरला लावून शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर भाजीमध्ये मिक्स करायचा. पण भाजी थोडी अगोदर शिजवून घ्यायची. पण जर मसूर आणि कचर अशा प्रकारे एकत्र शिजवून घेतला तर त्या भाजीला अजून छान चव येईल आणि त्याचबरोबर वाटप न टाकता देखील अशा प्रकारे देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता. आता इथं आपण कचर आणि मसूर मिक्स करून घेतला आहे. त्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, ते देखील मिक्स करूया. इथं आपण भाजीमध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आता भाजी आपण छान मिक्स करून घेऊ. त्यावर झाकण ठेवून एक 10 मिनटासाठी भाजी छान शिजवून घेऊ. इथे 10 मिनटं झालेली आहेत. आपण भाजीमध्ये घातलेली जी मसूर आहे ती शिजली की नाही ते अगोदर चेक करून घ्यायचं आहे. इथं मसूर आपली छान शिजलेली आहे. यामध्ये आपण आता जे वाटप करून घेतलं होतं ते घालून घेऊ. वाटप घालून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्याला जो राहिलेला मसाला असतो त्यामध्ये देखील पाणी टाकून कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपण हा मसाला भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊ. आता आपण भाजीवर झाकण ठेवून भाजी एक 10 मिनटासाठी छान वाफेवर शिजवून घेऊ. एक 10 मिनटानंतर भाजी छान अशी शिजली आहे. आता आपण ती हलवून घेऊ. ही भाजी चवीला खूप छान लागते. भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला अशा प्रकारची भाजी तुमच्या परिसरात मिळत असेल तर ह्या पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आम्ही गाव ठिकाणी राहत असल्यामुळे आम्हाला अशा प्रकारच्या भरपूर भाज्या मिळत असतात. जेव्हा कधी मला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतील त्यावेळेला मी असे व्हिडिओ नक्की पोस्ट करेन. तुम्हाला जर अशा साध्या सोप्या आणि चविष्ट पारंपरिक पद्धतीच्या रेसिपीज पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.